नमस्कार. दशावतार या चित्रपटाला 100 दिवस पूर्ण झाले. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि या चित्रपटावर प्रेम करणारे पुणेकर रसिक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 2025 वर्ष आपल्या समाप्तीकडे जाते. शेवटचे 4-5 दिवस राहिलेत आणि अशी प्रथा आहे की संपूर्ण वर्षाचा धांडोळा घेतला जातो आणि घडलेल्या गोष्टीवर आपण एक दृष्टिक्षेप टाकतो. या वर्षीच्या मराठी चित्रपट प्रवासावर लक्ष टाकलं तर असं दिसतं की वेगवेगळ्या ढंगाचे चित्रपट आले, पण त्यातले थोडे चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरले. फार कमी चित्रपट समाधानकारक व्यवसाय करू शकले आणि या सर्व पार्श्वभूमीवर दशावतार हा चित्रपट आम्हास वेगळा वाटला आणि म्हणूनच आज कोहिनूर कट्टातर्फे चित्रपटाच्या 100 दिवस पूर्ती निमित्त कलाकारांचा सन्मान आणि सर्वांशी दृकश्राव्य गप्पा असा सोहळा आयोजित केला आहे. एका बाजूला उच्च निर्मिती मूल्य आणि दुसऱ्या बाजूला लक्षणीय व्यवसाय असा सुंदर मिलाप या चित्रपटात दिसतो. कोकणाची परंपरा, तिथला वारसा, संस्कृती यावर हा चित्रपट भाष्य करतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण या विषयावर वैश्विक भाष्य करतो. कोहिनूर कट्टाला हा विषय खूप महत्त्वाचा वाटतो, कारण पर्यावरण हा विषय कोहिनूर ग्रुपला खूप जवळचा आहे. पर्यावरण पूरक गृहनिर्मिती हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत असतो. आता तर 2026 पासून आम्ही प्रत्यक्ष कृतीला देखील पर्यावरणाबद्दल सुरुवात करणार आहोत. कोहिनूर कट्टाची स्थापना देखील या वर्षातच झाली आणि आपल्याला माहिती पहिला कार्यक्रम इथंच झाला. सामनाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोहिनूर कट्टा त्या दिवशी उद्याला आणि गेली वर्षभर आपण अनेक कार्यक्रम पुण्यामध्ये कोहिनूर कट्टाच्या निमित्ताने केले. चित्रपट असेल, संगीत असेल, साहित्य असेल, नाटक असेल व अन्य कलाविषयक कार्यक्रम रसिकांना देण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि तसं करण्याचा प्रयत्न देखील आम्ही केला आहे. आगामी वर्षात असे दर्जेदार कार्यक्रम आम्ही घेऊन येणार आहोत. आज दिलीप प्रभावळकरजी यांची उपस्थिती आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी दोन्ही विशेषीकरणं त्यांना लागू पडतात. ज्येष्ठ रंगकर्मी आणि श्रेष्ठ कलाकार अशा मोजक्या नावात दिलीपजी येतात. त्यांचा सन्मान करून खरं तर मी स्वतःला सन्मानित करून घेतलं आहे असं मला वाटलं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. NFDची जे MD आदरणीय प्रकाशजी मगदूम, अनेक वेळा यांची भेट झाली आणि हे आल्यानंतर यांचा चेहरा मोहरा बदलला. यांचंही मनापासून मी स्वागत करतो. दर्जा चित्रपट निर्मिती व नवोदित चित्रपट निर्मात्यांना उभारी देण्याच्या बाबतीत त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे, हे आताच वीरेंद्रजी आपल्याला सांगितलं. आपण या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे वीरेंद्र चित्रराव यांच्या मनात वेगवेगळ्या ज्या कल्पना येतात त्या पुणेकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न कोहिनूर कट्टातर्फे आणि कोहिनूर ग्रुपतर्फे नेहमी केला जातो. मी जास्त काही न बोलता आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम बघण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. आपल्या सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.